नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा दिवस असा आहे ना की सांगू तुम्हाला की आवाज उठल्यापासून कुठं काय केलेलं नाही, काय नाही आहे. फक्त चहा नाश्ता झालाय, बसलोय. त्याच्यानंतर आता काहीतरी काम करायचं ठरलंय. असं आहे की आमच्या मॅडमचा एक ब्रँड शूट आलाय. त्या ब्रँड शूटचं कामच आपलं आता चालू केलं आहे मी. त्यामध्ये दुपारनंतर माझ्या ऑफिसला जायचं आहे मी. त्याच्या आधी तर मला काही काम नाही आहे, तेच तरी करून घ्या म्हणून आता चालू केलंय. त्याचे बघा इथे कार्यक्रम आहे, इकडं काहीतरी वेगळं चालू आहे, इथं काहीतरी वेगळं चालू आहे. म्हणजे काय झालंय, काय तर शूट असलं समजा, तर त्या शूटला जे काय लागतंय ते तयार करणं, अरेंज करणं, हे बघा आता काय सर्च करणं, असं काय वेगळ्या गोष्टी. असं थोडं सोपं नाही आहे की बाबा ब्रँड शूट आला की लगेच काहीतरी व्हिडिओ बनवला आणि पाठवला, असं नाही होत. त्याला व्यवस्थित काय स्क्रिप्ट लिहायला लागते, त्याच्यानंतर काय डायरेक्ट करायला लागतो. भरपूर काही गोष्टी असतात आणि त्या गोष्टी करणं एवढं सोपं नाही आहे. दिवसातून दिवस निघून जातो आणि सगळ्यांना असं वाटतं की बाबा ब्लॉग बनवणं किंवा ब्रँड शूट करणं एवढं सोपं आहे की ते लगेच बसल्या मुलं असं काही नसतो. आणि त्या गोष्टी शिकणं भरपूर गरजेचे आहेत. त्यामुळे आम्ही एका शूटला जवळपास 15-20 टेक घेतो. त्यावेळी काय होतो म्हणजे असं की आपल्याला वाटलं पाहिजे, तो पुढचा आपल्याला वाटतं की आपण वाटतो. कोणाला एवढं सोपं किंवा लगेच काय होत नाही. ओ बाई, एवढे आता काय कॅप खोलता येत नाही तुला? नाही येत ना. ओ माय, आलं तुम्ही मला केव्हा अंडर एस्टिमेट करताय तेव्हा होतंय माहिती. नाही काय आता चलो आता बघा काहीतरी आलंय, ते तुम्हाला नाही सांगू शकत का, म्हणजे आपलं पेड प्रमोशन आहे. ते बघण्यासाठी तुम्ही आम्हाला इंस्टाला तुम्ही आम्हाला फॉलो करा. म्हणजे मी काय आता माझ्या ह्यांना फॉलोअरना तुला फॉलो करता का नाही माहित नाही आहे. माझं पण इंस्टा मी होईल तेवढं लगेच काढणार आहे. आणि काय त्याचे शॉर्ट्स व्हिडिओ मी तिथे टाकतो का, म्हणजे लॉग व्हिडिओ. प्रोडक्ट फक्त आपल्या डेली लाईफ साठी मी तर कधी खरेदी नाही कारण ह्याची प्राइस जी आहे नाही, प्राइस भयंकर आहे. आणि हे ऍक्च्युली वर्क करत असेल जे कोण प्रॉब्लेम लेडीज साठी, तुम्ही इंस्टाच्या आपल्या आयडीला बघा, ते मेन्शन केलेलं आहे. मेन्शन आज पण करायला होतो मी. ते मेन्शन केलेल्या आयडीला तुम्ही फॉलो करा इंस्टावर. तुम्हाला ह्याचं प्रोडक्टचं टोटल जे काय वापरायचं, कसं कशाला आहे, किती म्हणजे ऍक्च्युअल वर्क करतो का नाही, त्या गोष्टीसाठी तुम्हाला सगळं समजेल. खरं त्याला लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. Sumit07 ला तुम्ही फॉलो करा. त्याचसोबत आमचे ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांची रिक्वेस्ट आहे होम टूर साठी, आम्ही लवकर आमचा होम टूर देऊ. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या आता झाला असेल. A few moments later. मॅडम जेवणाला काय बनवणार आहे अजून? डाळ, राईस आणि भेंडीची भाजी डब्याला देणार, तर जमली तर लवकर करणार. भांडी 4 पडल्यात घासायचे. आज घरी कोण येणार आहे? कोण येणार आहे तुलाच माहिती, तुला सांगितलं की. तुम्हाला माहित नाही? खुश दिसालाय की तुम्ही आज. खुश दिसालाय की. आमच्या घरचे येणार, मी म्हणणारच की. जसं तू खुश दिसालाय नाही की. नाही खुश दिसालाय. हा डायलॉग ना तुम्ही मला आधीच्या ब्लॉग मध्ये मारला, मी पण तुम्हाला मारला. नाही बरोबर आहे. खुश दिसालाय की. तेच की तुझं असं म्हणणं आहे, मी मानलो मला रिपीट होय. होय मग तुम्ही कसं मला मारताय? नाही मी काय असं वाईट असं वेगळ्या गोष्टीने मारलो नाही का? आहेच की वेगळ्या गोष्टीने माराले. हो हो नाही अगं, ते म्हणणार मी तसं म्हणणार. मी काय म्हणा लागलो, हो मम्मी, माझी बहीण, ती मुलं तर घरी येणार आहे, राहायला आहे 2 दिवसासाठी. त्यांचा फोन आला होता, मग तेच आता त्याची तयारी चालू आहे जेवणासाठी. की डाळ भात बघू काय बनवते, तिच्या जे काय तिला काय इच्छा असेल ते बनवेल. खरं जे काय बनवते चांगलं बनवते, स्वादिष्ट बनवते. स्वादिष्ट व्यंजन बनाने में सक्रिय है. सक्रिय प्रक्रिया. तू काय कर आता, मी एक सजेशन देतो तुला. इंस्टावरती आपलं ह्याच पण चालू करायला पाहिजे. तो सुमित की रसोई. सुमित की रसोई. हा आयडिया चांगली आहे, मग पण प्रॉब्लेम काय आहे? एडिट करणं, हे करणं जरा लय. करणं, शूट करणं. ते शिगडीवाणीचं काय झालं काय माहिती. तिला मेसेज कर की. रिप्लाय नाही आला तिचा आला तर ते जर आलं तर मी 100% ते पेज चालू करणार. हो
चालू कर तेच म्हणत होतो मी, म्हणजे ते सोड, माझं कधी करणार ते सांग तू. इन्स्टा तुमचं हं इंस्टा पेज फेसबुकवर तुम्ही क्रिएट करा ना, इन्स्टा सोपा आहे. मग युट्यूबला केला तर चालते, काही प्रॉब्लेम नाही. खरोखर ते झालं चालू ना, तर आपण काहीतरी हे करू. मशीन तुला जे लागणार आहे ते सगळं घेऊन देऊ. हा चला, अशा फ्युचर प्लॅनिंगच्या गोष्टी आपल्या चालू आहेत, आहे की नाही? का म्हणजे समजा लाईफ मध्ये काय इम्प्रूव्ह झालं पाहिजे, इम्प्रूव्ह केले पाहिजे, म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती स्टेप बाय स्टेप वर गेलं पाहिजे, एखाद जागेवर चालत नाही. त्यासाठी आम्ही पुढचा विचार करून इथं डिस्कस करत आहोत. आणि त्याच्यासाठी काही गोष्टींना कसं आहे, सगळं करून एवढं सगळं करणं म्हणजे काय की वेळ भेटत नाहीये. वेळ एवढा शॉर्ट पडायला लागला आपल्याला, कुठं बाहेरच गेलो की आपला दिवस जायला लागलाय. समजा इथं काय दिवस पूर्ण दिवस जायला लागला का, म्हणजे ऑफिसची कामं करणं आणि त्याच्यानंतर एवढं मॅनेज करणं ना, थोडं नाही भरपूर अवघड आहे. त्यासाठी आपलं हे डेली डिस्कशन जे असणार आहे ते आम्ही डिस्कस करत असतो इथं. आणि कसं आहे की हाय तर आपलं जेवण बनवणं सोडून ते बोलत बसणं पॉसिबलच नाही आहे. म्हणून जेव्हा जेवण बनवत असते मी तेव्हा बाजूला येतो आणि श्रेष्ठा बघते का, बघ की इकडं, ही माझी भाची आले का कुले पडते, बघ बघ कसं करते का ते कर पुरसू आई नखरे बघ, नखरे लय नखरे आहेत रे पामचे. का ते व्हिडिओ करतो ना आता नाटक कुठले जामो अमो हाय म्हण ग, हाय म्हण का बाई, हाय म्हण शांश, हाय हाय हो भाचा दादाची मुलगी मम्मी. ए बघा मोबाईल सोडते काय तर बोल की का, काय बोलत आमच्या अण्णा सपोर्ट करा. व्हिडिओ आता नवीन करू लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघा माझा बाचा करते फोन वहिनीच घेवा तुम्ही भरला फेमस करीन माझं. मस्त वडा खाय केमलेत का हाय वडा घर होता सांग बघ यार त्याला छोटी छोटी पिल्लू गेले असं बघा की आमचे पिल्लू कसे आहेत सगळे. पिल्लू आले की दंगा अनेकटा यायचा आहे आता. मन्नूबाई येणार आहे. त्या पिल्लू दिची पीच पाहिजे. पप्पी देवल्या किती ना शंदरी पप्पी डांगरी मस्त जमली. झालं का जेवण? जेवण झालं का? भेंडी फ्राय जर लवकर करता वेळ होत मी काय सोडत ना. जेवणाचा वेळ झाला आता, जेवण अजून रेडी झालेलं नाहीये. त्याच्यात काय काय फ्राय करायला लागले. जेवणाचा स्पेशल काय डाळ भात असणार आहे, भेंडी फ्राय असणार आहे, बाकी पापड काय तर एवढ्या गोष्टी आहेत. चला जेवण करताना भेटू.